Welcome students in the class of inorganic chemistry. So today we are going to discuss about the our third unit, that is modern theories of coordination compound part B. So in last lecture we discussed about the basics of valence bond theory. So in this chapter we have to discuss about valence bond theory and crystal field theory. So these three theories to explain the nature of bonding in transition metal complexes. हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं की या तीन थिरीज ज्या आहेत त्या ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेसच्या बॉन्डिंगबद्दल बोलत असतात किंवा त्या बॉन्डिंग एक्सप्लेन बॉन्डिंग कशा पद्धतीची असते ट्रान्झिशन मेटल्समधलं किंवा त्याचं नेचर कसं असतं आहे हे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत असतात. तर त्याच्या मेनली तीन थेरीज आहेत. त्याच्यातली पहिली आहे व्हॅलन्स बॉन्ड थेरी, त्यानंतर सेकंड आहे क्रिस्टल फील्ड थेरी आणि थर्ड वन इज मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. तर या तिघही थेरी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपण आता सुरुवात करूया या चॅप्टरला. तर सगळ्यात आधी व्हॅलन्स बॉन्ड थेरी. सो धिस थेरी इज डेव्हलप्ड बाय लायनस पावलिंग इन 1931. हे आपण मागच्या लेक्चरला सांगितलं मी की ही जी थेरी आहे ती इंट्रोड्यूस केली किंवा डेव्हलप केली लायनस पावलिंग नावाच्या सायंटिस्टने इन 1931मध्ये. सो अकॉर्डिंग टू व्हॅलन्स बॉन्ड थेरी, आता अकॉर्डिंग टू व्हॅलन्स बॉन्ड थेरी, a covalent bond is formed between two atoms by the overlap of half-filled valence atomic orbitals of each atom containing one unpaired electrons. तर व्हॅलन्स बॉन्ड थेरीनुसार काय म्हणणं आहे की कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो कुठल्याही दोन ॲटम्समध्ये किंवा तर ज्यावेळेस त्याची ओव्हरलॅपिंग होते किंवा ओव्हरलॅप होतात हाफ फिल्ड व्हॅलन्स ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ ईच ॲटम, की कुठलेही दोन ॲटम्सची ओव्हरलॅपिंग त्यावेळेस होते. फॉर एक्झाम्पल बघा, तर हा एक तुमचा ऑर्बिटल आहे आणि हा एक ऑर्बिटल आहे, 1s 1s, दोन सेपरेटली ॲटम्स, की या दोघांमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन केव्हा होईल की ज्यावेळेस हे दोन ॲटम्स आहेत ते ओव्हरलॅप करतील ऑफ हाफ फिल्ड व्हॅलन्स ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ ईच ॲटम कंटेनिंग वन अनपेड इलेक्ट्रॉन्स, की या दोघांमध्ये कंडिशन काय आहे की दोघांमध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन असायला हवेत. अनपेड इलेक्ट्रॉन म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे एका ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात, हा एक आणि एक दुसरा दोन इलेक्ट्रॉन. तर अनपेअर्ड म्हणजे जिथे पेअर नाही आहेत, ज्यावेळेस याच्यात दोन इलेक्ट्रॉन असतील ते दोघंही पेअरिंग इलेक्ट्रॉन्स असतात. आणि अनपेअर्ड म्हणजे एकच इलेक्ट्रॉन ज्यावेळेस एका ऑर्बिटल्समध्ये असतो त्याला अनपेअर इलेक्ट्रॉन म्हणतात. तर हाफ फिल्ड, आता हाफ फिल्ड म्हणजे पण हेच, फुल फिल्ड म्हणजे दोन इलेक्ट्रॉन्स असणं, तो ऑर्बिटल फुल फिल्ड असतो. एकच इलेक्ट्रॉन असल्यावर तो हाफ फिल्ड असतो. तर मग दोन ॲटम्सची ज्यावेळेस ओव्हरलॅपिंग होईल ऑफ हाफ फिल्ड व्हॅलन्स ॲटॉमिक ऑर्बिटल, की ज्यावेळेस असे हाफ फिल्ड व्हॅलन्स ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतील त्याची ओव्हरलॅपिंग होईल आणि त्याच्यात कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होईल बिटवीन टू ॲटम्स, की दोन दोन वेगवेगळ्या ॲटम्समध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होईल आणि ईच ॲटम कंटेनिंग वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, की दोघांमध्ये एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असायला हवा. त्याच वेळेस ही बॉन्डिंग फॉर्मेशन किंवा दोघांमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन होईल. तर त्याच्यासाठीची कंडिशन काय की एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असायला हवे. तर हे दोघंही इलेक्ट्रॉन्स एकमेकासोबत बॉन्ड फॉर्म करतील आणि तो जो बॉन्ड फॉर्म असेल तो कोव्हॅलंट बॉन्ड असेल. तर हे व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने इन शॉर्टमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर मग ते आपल्याला पूर्ण ओव्हरलॅपिंग कशी असणार आहेत, कशा पद्धतीचे अनपेअर इलेक्ट्रॉन्स, कशा पद्धतीचे पेअर इलेक्ट्रॉन असल्यावर काय होईल, त्यानंतर मग हायब्रिडायझेशन, या सगळ्या गोष्टी आपल्याला या लेक्चरमध्ये या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. सो दिस इज जस्ट स्टार्ट विथ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी ऑर व्हॉट लायनस पावलिंग इंट्रोड्यूस अबाउट द व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. तर त्या पुढे जाऊन आपण अजम्पशन्सला स्टार्ट करणार आहोत की अजम्पशन्स काय आहेत व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचे. तर आपण अजम्पशन्सने स्टार्ट करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं अजम्पशन्स जे आहे ते, फॉर द फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड्स विथ लिगँड्स द सेंट्रल मेटल ॲटम मेक्स अवेलेबल नंबर ऑफ वॅकंट ऑर्बिटल्स either by cation formation or by the pairing of electrons equal to its coordination number. तर आता आपण कोऑर्डिनेशन नंबरचं रिलेशन किंवा फॉर्मेशन करण्यासाठी कोऑर्डिनेट बॉन्ड्स हे आपण नंतर बोलूया की आपल्याला कोऑर्डिनेट बॉन्डचं फॉर्मेशन करायचं आहे कशामध्ये, लिगँड्स आणि सेंट्रल मेटल आयनमध्ये.
तर आपल्याला माहिती आहे लिगॅंड आणि सेंट्रल मेटल आयनमध्ये एक बॉन्ड फॉर्मेशन होतं. तो बॉन्ड असतो कोऑर्डिनेट बॉन्ड आणि त्या कंपाऊंडला आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणतो. दॅट्स इट. पण म्हणजेच जर बॉन्ड फॉर्मेशन करतो म्हणजे काय, तर आपण बघितलं की बॉन्ड फॉर्मेशन म्हणजे ओव्हरलॅपिंग होते दोन वेगवेगळ्या ॲटॉमिक ऑर्बिटल्सची. तर मग सेंट्रल मेटल आयन काय करतो की इट मेक्स अवेलेबल नंबर ऑफ वॅकंट ऑर्बिटल, की तो आपल्याकडे स्वतःकडे वॅकंट ऑर्बिटल्स म्हणजे जेवढे नंबर ऑफ बॉन्ड फॉर्मेशनवर किंवा जेवढे नंबर ऑफ लिगँड्स आहेत तेवढे आपल्याकडे वॅकंट ऑर्बिटल्स बनवून घेत असतो. ते आयदर बाय कटाईन फॉर्मेशन म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज फॉर्मेशन करून किंवा कटाईन फॉर्मेशन करून, ऑर बाय पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इक्वल टू इट कोऑर्डिनेशन नंबर. किंवा आपल्याला माहिती की अनपेअर इलेक्ट्रॉन्सची शेअरिंग होते. अनपेअर इलेक्ट्रॉन्सपासून आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड मिळतो, दोघांचं ओव्हरलॅपिंग होतं. मग त्यावेळेस एकतर काय करतो तो आपल्याकडे जागा बनवून घेण्यासाठी किंवा वॅकंट ऑर्बिटल्स क्रिएट करण्यासाठी किंवा मेक्स अवेलेबल नंबर ऑफ वॅकंट इलेक्ट्रॉन ऑर्बिटल्स आयदर बाय कटाईन फॉर्मेशन, एकतर तो कटाईन फॉर्मेशन करून घेतो, और बाय पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इक्वल टू इट्स कोऑर्डिनेशन नंबर, की जेवढा त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे. कोऑर्डिनेशन नंबर काय की जेवढ्या लिगँड्स आहेत तेवढे त्याला वॅकंट ऑर्बिटल बनवावेच लागणार आहेत. का तर ओव्हरलॅपिंग करण्यासाठी. मग ते बनवण्यासाठी तो ज्याच्यात जर इलेक्ट्रॉन्स असले तर त्याची पेरिंग करून घेतो किंवा कटाईन फॉर्मेशन करून घेतो इक्वल टू इट्स कोऑर्डिनेशन नंबर, की जेवढे लिगँड्स त्याला इलेक्ट्रॉन्स देणार आहेत. सिम्पली या पूर्ण पॅराग्राफचा अर्थ काय माहिती का, तर लिगँड्सला आपल्या जेवढ्या बॉन्ड फॉर्मेशन करण्यासाठी मेटलकडे तेवढी जागा असायला हवी. म्हणजेच मग ती जागा बनवण्यासाठी नंबर ऑफ जेवढे अवेलेबल नंबर ऑफ वॅकंट ऑर्बिटल बनवण्यासाठी तो काय करतो, कटाईन फॉर्मेशन करून घेतो किंवा पेरिंग इलेक्ट्रॉनची पेरिंग करून घेतो. म्हणजे तो आपल्यासारखंच की आपल्याला जर कोणाकडून काही घ्यायचं आहे तर आपण काय करतो, जरी आपल्याकडे जागा नसेल तरी आपण काहीतरी ॲडजस्टमेंट करत असतो आणि तेवढी जागा आपल्याकडे बसवत असतो किंवा ती जी वस्तू घ्यायची ती आपल्याकडे बसूनच घेतो. जरी समजा आपल्याकडे जर बसमध्ये जर समजा एका बाकावर एका बाकावर दोनच सीट बसू शकतात, दोनच माणसं बसू शकतात. पण असे काही सीट्स आहेत की ज्याच्यात एक माणूस एका सीटावर बसलेला आहे, एक माणूस एका सीटावर, पुढच्या सीटावर पण एकच माणूस बसलेला आहे. तर हे दोघंही सीटावर समजा एकाच घरातले दोन माणसं गेलेले आहेत बसमध्ये आणि ते काय करतात की एक पुढच्या सीटावर बसतो आणि एक मागच्या सीटावर बसतो आणि परत मागे उरलेलं परत एकच सीट असतं त्यांच्या मागे, पूर्ण बस फुल आहे. पण ते नवीन दोन आलेले माणसं जे आहेत मग ते दोघं सेपरेटली याच्याकडे एक आणि त्याच्यापाशी एक बसण्यापेक्षा हा काय करतो, तर तो त्याच्या आपल्या घरचा जो माणूस आहे त्याच्याजवळ येऊन बसतो. आधी काय होता, तो दोघंही सेपरेट सीटावर बसलेले होते. आता त्याने काय केलं की ती सेपरेट बसलेली जागा दुसरे दोन लोक आल्यानंतर तो तिथून उठून गेला आणि पुढच्या माणसाजवळ येऊन बसला, म्हणजे आपल्या घरच्या माणसाजवळ येऊन बसला. म्हणजे काय केलं की त्याने तेवढे नंबर ऑफ म्हणजे अवेलेबल जागा करून दिली, वॅकंट जागा करून दिली, की नवीन दोन सीटांनी भांडायला नको म्हणून त्यांना तेवढी जागाही करून दिली आणि तोही आपल्या आधीच्या जागेवर येऊन बसलाय. म्हणजेच मग हे सेम की त्याने एक तर पेरिंग करून घेतली किंवा कटाईन फॉर्मेशन, म्हणजे अशा पद्धतीचा की जेवढे नंबर ऑफ इक्वल टू कोऑर्डिनेशन नंबर, की जेवढे नंबर ऑफ ते दोन लोक येणार होते त्याच पद्धतीने जेवढे नंबर ऑफ लिगँड्स बॉन्ड फॉर्मेशन करणार आहेत तेवढी जागा त्याने वॅकंट करून दिली आणि आपल्याला इथे अशा पद्धतीचं त्यांनी नंबर ऑफ अवेलेबल नंबर ऑफ वॅकंट ऑर्बिटल्स बनवून ठेवलेले आहेत. तर हे झालं त्याचं फर्स्ट अझम्पशन्स. त्यानंतर नेक्स्ट इज द सुटेबल वॅकंट ऑर्बिटल, दॅट इज आपल्याला माहिती कुठले कुठले ऑर्बिटल्स असतात, SP, D अशा पद्धतीचे ऑर्बिटल्स आहेत ऑफ मेटल हायब्रिडाइज वॅकंट ऑर्बिटल्स. वॅकंट ऑर्बिटल कुठले, तर SP, D ऑफ मेटल हायब्रिडाइज टू फॉर्म सेम नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स. These orbitals have same geometry and same energy. तर जेवढे वॅकंट ऑर्बिटल असतात ना SP, D मेटलचे, तर तेवढे हायब्रिडाइज जेवढे ऑर्बिटल्स असतात टू फॉर्म सेम नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स, तर ते काय करतात, सेम नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स नवीन फॉर्मेशन करत असतात. आणि ते जे ऑर्बिटल असतात त्या दोघा ऑर्बिटल्सची म्हणजे मेटलची आणि लिगँडची
मेटलचे जेवढे व्हॅकंट ऑर्बिटल आहेत तेवढेच ते लिगँडचे ऑर्बिटल व्हॅकंट बनवत असतात. आणि त्याचं काय असतं की सगळ्यांची जॉमेट्री सेम असते आणि त्याची एनर्जी सेम असते. तर हे झालं त्याचं सेकंड अझम्पशन्स. आता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्हॉट इज हायब्रिड ऑर्बिटल्स. सो द हायब्रिड ऑर्बिटल्स म्हणजे काय किंवा हायब्रिडायझेशन म्हणजे काय. द मॅक्झिमम अँग्युलर ओव्हरलॅप ऑफ टू ऑर्बिटल्स फॉर्म द स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड. की ज्यावेळेस मॅक्झिमम अँग्युलर ओव्हरलॅपिंग होते कुठल्याही दोन ऑर्बिटल्सची त्याच्यापासून आपल्याला स्ट्रॉंग बॉन्ड मिळतो. हे आपण बघितलं की कुठल्याही दोन ॲटम्सची ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर ॲटॉमिक ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर आपल्याला स्ट्रॉंग बॉन्ड मिळतो. अँड देअरफोर धेस व्हॅकंट ॲटॉमिक ऑर्बिटल्स की ते जे व्हॅकंट ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत मेटलचे ते हायब्रिडाईज होतात. कशासाठी. टू फॉर्म न्यू सेट ऑफ इक्विव्हॅलंट बॉन्डिंग ऑर्बिटल्स. ते काय करतात की हायब्रिड ऑर्बिटल्स जे असतात मेटलचे ते फॉर्म करतात नवीन इक्विव्हॅलंट सेट की जेवढे SP-D जेवढे व्हॅकंट ऑर्बिटल आहेत मेटलचे तेवढेच इक्विव्हॅलंट सेट ते बनवतात बॉन्डिंग ऑर्बिटल्सचा बॉन्डिंग करण्यासाठी. त्याला हायब्रिड ऑर्बिटल्स असं म्हणत असतो. हायब्रिड ऑर्बिटल्स म्हणजे काय की परत तेच की जेवढे नंबर ऑफ व्हॅकंट ऑर्बिटल आहेत प्रत्येकाला ओव्हरलॅपिंग करायला इकडचा एक ऑर्बिटल लागणार आहे, इकडचा एक आणि सेम दुसरा ऑर्बिटल लागणार आहे. तर जेवढे मेटलचे हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल तो नवीन बनवून घेणार आहे. कशासोबत. लिगँडशी किंवा इक्विव्हॅलंट सेट तो बनवून घेणार आहे. त्या ऑर्बिटल्सला हायब्रिड ऑर्बिटल्स म्हणतो. तर हे तेच होतं की सुटेबल व्हॅकंट ऑर्बिटल SP-D ऑफ मेटल हायब्रिडाइज टू फॉर्म सेम नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स की ते सेम नंबर ऑफ फॉर्मेशनसाठी सेम नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स बनवून घेतं. दिस ऑर्बिटल्स हॅव सेम एनर्जी आणि सेम त्यात की दोघं ऑर्बिटल्सची एनर्जी आणि जॉमेट्री ही सेम असते. त्यानंतर पुढचं अझम्पशन आहे इच लिगँड्स हॅज ॲटलिस्ट वन सिग्मा ऑर्बिटल कंटेनिंग अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. की प्रत्येक लिगँडकडे ॲटलिस्ट वन सिग्मा ऑर्बिटल कंटेनिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतो. हे आपल्याला माहिती की प्रत्येक लिगँडकडे ॲटलिस्ट वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे डोनेट करण्यासाठी. तर तेच हे म्हणते की लिगँड हॅज ॲटलिस्ट वन सिग्मा ऑर्बिटल कंटेनिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर प्रत्येक लिगँडकडे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हा असतोच असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे पुढचं अझम्पशन आहे द व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ मेटल ओव्हरलॅप विथ फील्ड ऑर्बिटल ऑफ लिगँड. की जो व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल आहे मेटलचा तो ओव्हरलॅप करतो फील्ड ऑर्बिटल ऑफ लिगँडसोबत. व्हॅकंटला लिगँड डोनेट करत असते तर या दोघांचं ओव्हरलॅपिंग होत असतं आणि टू फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड की लिगँडचं आणि मेटलचं ज्यावेळेस ओव्हरलॅपिंग होईल आणि त्याच्यापासून आपल्याला कोऑर्डिनेट बॉन्ड मिळेल कोव्हॅलंट कोऑर्डिनेट बॉन्ड मिळेल बिटवीन मेटल अँड लिगँड की मेटल आणि लिगँडमध्ये अशा पद्धतीचा बॉन्ड मिळतो. तर इथे दिलेलं बघा की मेटलचा हा तुमचा व्हॅकंट मेटल हायब्रिड ऑर्बिटल आहे अशा पद्धतीचा ऑर्बिटल आहे. आणि लिगँडकडे काय आहे लिगँड ऑर्बिटल जो आहे त्याच्यात लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. याच्यावरून तुमचं क्लिअर होईल बघा की लिगँडच्या ऑर्बिटलमध्ये ॲटलिस्ट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे की ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या लिगँडकडे प्रेझेंट आहेत. तर तो दोघांमध्ये या दोघांचं ओव्हरलॅपिंग होऊन ते क्लोज येऊन या दोघं मिळून अशा पद्धतीचा कोव्हॅलंट कोऑर्डिनेट बॉन्ड बनला आहे बघा. मेटल आणि लिगँडमध्ये दोघं सेपरेट होते दोघांचं ओव्हरलॅपिंग झालं एक व्हॅकंट होता दुसऱ्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन रिच होता. मग दोघांचं ओव्हरलॅपिंग झालं आणि एक बॉन्ड फॉर्मेशन झाला. त्या बॉन्ड किंवा तो जो बॉन्ड फॉर्म झाला त्याला कोव्हॅलंट कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड असं बॉन्ड म्हणत असतो. तर ही गोष्ट तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की व्हॉट इज कोव्हॅलंट बॉन्ड कशा पद्धतीने बनत असतो किंवा कोण डोनेट करतं काय करतं या सगळ्या गोष्टी. त्यानंतर पुढचं आहे द जॉमेट्रिकल शेप ऑफ कॉम्प्लेक्स डिपेंड ऑन द हायब्रिडायझेशन ऑफ मेटल ऑर्बिटल्स. तर जॉमेट्रिकल जो शेप असणार आहे कॉम्प्लेक्सचा तो कशावर डिपेंड असणार आहे हायब्रिडायझेशन ऑफ मेटल ऑर्बिटल्स की ज्या पद्धतीने त्याचं हायब्रिडायझेशन असणार आहे त्याच्यावरच जॉमेट्रिकल शेप किंवा कुठलाही कॉम्प्लेक्सचा शेप हा डिपेंड असणार आहे. तर हे आहे पुढचं अझम्पशन. त्यानंतर पुढचं अझम्पशन आहे द मेटल डी ऑर्बिटल इन्व्हॉल्व फॉर द हायब्रिडायझेशन मे बी इनर n-1 d ऑर्बिटल और आउटर अँड फॉर्मिंग इनर अँड आउटर डी ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. तर आता इनर आणि आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस काय आहेत ते एक्झाम्पल घेऊन आता कन्फ्यूज करण्यापेक्षा त्याचं ज्यावेळेस आपण त्याबद्दल बोलणार आहोत त्यावेळेस इथे लक्षात ठेवायचं की नेमकं काय होतं त्यावेळेस. पण म्हणजे हे पण त्याचं ही आपण त्यावेळेस बोलूया की व्हॉट इज इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स अँड विच आर द आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. तर
इनर n-1d म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1s2 2s2 3s 3p त्यानंतर 4s आणि 3d 4s नंतर 3d इलेक्ट्रॉन सिरीज असते म्हणजे n-1d 4s आहे म्हणजे n इज इक्वल टू 4 मग d ज्यावेळी स्टार्ट होतो की यसचा पुढचा n-1 म्हणजे 3d स्टार्ट होतो ना 4s नंतर 3d स्टार्ट होतो सो दिस इज n-1d और म्हणजेच इनर और आउटर अँड फॉर्मिंग इनर अँड आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस रिस्पेक्टिवली. तर हे आपण ज्यावेळेस तो पूर्ण टॉपिक बनणार आहोत त्यावेळेस डिस्कस करूया. त्यानंतर पुढचं अजम्पशन आहे फ्रॉम द नॉलेज ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स की अनपेअर इलेक्ट्रॉनच्या नॉलेजवरून इट इज पॉसिबल टू डिटरमाइन द जॉमेट्री ऑफ स्ट्रक्चर अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स युजिंग स्पिन ओनली फॉर्म्युला. म्हणजेच काय तर आपल्याला एखाद्या कॉम्प्लेक्स किंवा एखाद्या सेंट्रोमेटल आयटमचे अनपेअर इलेक्ट्रॉन्सचं नॉलेज असेल अनपेअर इलेक्ट्रॉन्स माहीत असेल तर त्याच्यावरून आपण त्याची जॉमेट्री किंवा स्ट्रक्चर डिटरमाइन करू शकतो किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स डिटरमाइन करू शकतो बाय युजिंग स्पिन ओनली फॉर्म्युला. म्हणजेच जर एखाद्या कॉम्प्लेक्सचे आपल्याला ज्यावेळेस अनपेअर इलेक्ट्रॉन माहीत पडणार आहेत किंवा अनपेअर इलेक्ट्रॉन किती आहेत हे समजलं तर त्याच्यावरून आपण त्याची जॉमेट्री आणि स्ट्रक्चर डिटरमाइन करू शकतो आणि त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टीज किंवा मॅग्नेटिक मोमेंटसुद्धा डिटरमाइन करू शकतो बाय युजिंग स्पिन ओनली फॉर्म्युला. तो स्पिन ओनली फॉर्म्युला आहे μs इज इक्वल टू √n इंटू n+2 bm दॅट इज बोर मॅग्नेटॉन. सो दिस इज स्पिन ओनली फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मोमेंट और अबाउट द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. सो वेअर n इज इक्वल टू नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स म्हणजेच तेच की ज्यावेळेस आपल्याला नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन माहीत असले तर त्यात सिम्पल आपण n म्हणजे नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन टाकू शकतो आणि त्याची मॅग्नेटिक मोमेंट किंवा त्याची मॅग्नेटिक मोमेंट किती असणार आहे ती बोर मॅग्नेटॉनमध्ये आपण काढू शकतो. आणि μs इज इक्वल टू मॅग्नेटिक मोमेंट की हा मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे √n इंटू n+2 बोर मॅग्नेटॉन. सो n इज इक्वल टू नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स. तर तेही आपण बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट अझम्पशन आहे द मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजलं की मॅग्नेटिक मोमेंट कोऑर्डिनेशन नंबर हायब्रिडायझेशन अँड जॉमेट्री आर रिलेटेड टू वन अनादर की या सगळ्या गोष्टी एकमेकांशी रिलेट करतात. कारण आपण इथेच बघितलं कोऑर्डिनेशनवरून नंबरवरून किंवा मॅग्नेटिक मोमेंट आपल्याला समजेन त्याचं हायब्रिडायझेशन समजेन किंवा जॉमेट्री समजेन. तर या सगळ्याही गोष्टी एकमेकाशी कोरिलेट करतात आणि एकमेकांसोबत काहीतरी रिलेशन आहे एकमेकांसोबत रिलेट करतात. त्यानंतर पुढचं अझम्पशन आहे वेन सेंट्रल मेटल कंटेन्स वन ऑर मोर अनपेअर इलेक्ट्रॉन्स की ज्यावेळेस सेंट्रल मेटल ॲटमकडे एक किंवा एकापेक्षा जास्त अनपेअर इलेक्ट्रॉन्स असणार आहेत त्या तो कॉम्प्लेक्स असतो तो पॅरामॅग्नेटिक इन नेचर असतो. आता पॅरामॅग्नेटिक अँड डायमॅग्नेटिक या दोघंही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला माहीत पडायला पाहिजेत. त्या एक्झाम्पल्समध्ये क्लिअरच होणार आहेत आपल्याला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस सेंट्रल मेटल ॲटममध्ये की ॲटलिस्ट वन किंवा एकापेक्षा जास्त अनपेअर इलेक्ट्रॉन म्हणजे ज्याची पेअरिंग होत नाही असे इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस असणार आहेत कॉम्प्लेक्समध्ये तर तो कॉम्प्लेक्स पॅरामॅग्नेटिक इन नेचर असतो. आणि ज्यावेळेस नो अनपेअर इलेक्ट्रॉन्स म्हणजे ज्याच्यात सेंट्रल मेटल ॲटमच्या मध्ये एकही अनपेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट नसणार आहेत तर तो डायमॅग्नेटिक नेचर हा दाखवत असतो. तर पॅरामॅग्नेटिक अँड डायमॅग्नेटिक ज्यावेळेस अनपेअर इलेक्ट्रॉन असतील आपल्या सेंट्रल मेटल ॲटमकडे तर तो कॉम्प्लेक्स पॅरामॅग्नेटिक इन नेचर असतो. ज्यावेळेस कुठलेही अनपेअर इलेक्ट्रॉन नसतात सगळे पेअरिंग इलेक्ट्रॉन्स असतात तो त्यावेळेस डायमॅग्नेटिक इन नेचर दाखवत असतो. त्यानंतर नेक्स्ट अझम्पशन आहे इच लिगॅन्ड हॅज ॲटलिस्ट वन ऑर्बिटल कंटेनिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. परत तेच की प्रत्येक लिगॅन्डकडे ॲटलिस्ट वन ऑर्बिटल कंटेनिंग लोन पेअर इलेक्ट्रॉन असणार आहे जी ओव्हरलॅपिंग करणार आहे सेंट्रल मेटल ॲटमसोबत आणि बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट अझम्पशन आहे द पावलिंग क्लासिफाईड लिगॅन्ड्स इंटू 2 कॅटेगरीज की पावलिंगने लिगॅन्डचं क्लासिफिकेशन केलं 2 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये. तर पहिलं जो आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन डोनेटिंग लिगॅन्ड्स की वेगवेगळ्या लिगॅन्ड्स असतात आपल्याला माहिती आहेत मग त्याचं परत त्याने 2 याच्यात डिव्हाइड करून घेतल्या की जे स्ट्रॉंग डोनेटिंग लिगॅन्ड्स असतात किंवा स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड्स किंवा त्याला आपण स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड्स म्हणू शकतो. म्हणजे ज्यावेळेस सायनाइड कार्बोनिल किंवा अमोनियासारखे लिगॅन्ड्स किंवा NH3 सारखे लिगॅन्ड्स जे असतात त्या स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन डोनेटिंग लिगॅन्ड्स असतात त्यालाच आपण स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड म्हणू शकतो. म्हणजे या 2 कॅटेगरी काय एक तर स्ट्रॉंग फील्ड इलेक्ट्रॉन डोनेटिंग लिगॅन्ड आणि वीक फील्ड लिगॅन्ड म्हणजेच स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आणि वीक फील्ड लिगॅन्ड की जे स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात ते लिगॅन्ड आणि सेकंड वन इज वीक
field ligands or highly electronegative like फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन टाईपचे जे लिगँड्स आहेत एक्सेट्रा अशा पद्धतीचे लिगँड्स आहेत मोर हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह लिगँड्स जे आहेत ते वीक फील्ड लिगँड्स असतात. त्यानंतर ज्या स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असतात हॅविंग टेंडन्सी टू पेअर अप द डी इलेक्ट्रॉन्स, की ज्या स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतात सायनाइड कार्बोनिल किंवा अमोनियासारख्या NH3 सारखे लिगँड्स, तर त्या काय करतात किंवा त्याच्याकडे टेंडन्सी असते पेअर अप द डी इलेक्ट्रॉन्स, की ज्यावेळेस अनपेअर इलेक्ट्रॉन्स नसणार आहे त्याच्यात पेअरिंग होऊन जाते इलेक्ट्रॉन्सची आणि त्याला आपण इज कॉल्ड स्पिन पेअरिंग, की स्पिनची पेअरिंग होऊन जाते, ते त्यात अनपेअर इलेक्ट्रॉन राहत नाहीत. म्हणजे त्याच्यात टेंडन्सी एवढी इलेक्ट्रॉन डोनेटिंग लिगँड असल्यामुळे ते सगळ्या ज्या इलेक्ट्रॉन्स असतात ते पेअर अप होऊन जातात डी इलेक्ट्रॉन्स. इज कॉल्ड स्पिन पेअरिंग. हे सुद्धा जसे एक्झाम्पल्स घेणार आहोत त्याच्यात तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीची पेअरिंग होते. त्याच्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका. तर हे अजम्पशन्स ज्यावेळी चॅप्टर संपेन त्याच्यानंतर हे तुम्हाला म्हणजे हे बघता अजम्पशन्स बघा की अशा पद्धतीने पूर्ण होत असतं किंवा बॅलन्स बॉन्ड थेरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर ते जे आपण डिस्कस करणार आहोत त्यानंतर अजून अजम्पशन्स तुम्हाला व्यवस्थित एक क्लिअर होईल. तर अशा कॉम्प्लेक्स की स्ट्रॉंग फील्ड लिगँड जे असतात तर त्याच्याकडे टेंडन्सी असते पेअरअप करायची डी इलेक्ट्रॉन्सची, त्याला स्पिन पेअरिंग म्हणतो. अँड दिस गिव्ज लो स्पिन कॉम्प्लेक्सेस. आता लो स्पिन अँड हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस ही सुद्धा एक कन्सेप्ट आहे, ती सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. तर आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की ज्या स्पिन पेअरिंग होती किंवा ज्याच्या स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असतात त्याला लो स्पिन कॉम्प्लेक्सेस म्हणतात किंवा ते लो स्पिन कॉम्प्लेक्सेस हे देत असतात. त्यानंतर अँड लास्ट वन इज वीक फील्ड लिगँड्स डू नॉट हॅव टेंडन्सी टू पेअर अप ड डी इलेक्ट्रॉन्स, की जे वीक फील्ड लिगँड्स असतात त्याच्याकडे कुठे टेंडन्सी नसते पेअर अप होण्यासाठी. सो पेअर अप द डी इलेक्ट्रॉन्स. सो दॅट इज in presence of weak ligand electronic configuration of d electrons is same as the free metal cations. तर ज्या ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं पेअरअप होत नाही म्हणून जे वीक फील्ड लिगँड्स असतात त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जे असतं ते सिम्पल डी इलेक्ट्रॉनसारखंच असतं, जे की आपल्याला फ्री मेटल कटायन्सचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन असतं तसंच असतं. पण स्ट्रॉंग फील्ड लिगँड असल्यावर ते पेअरअप झाल्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन हे चेंज होत असतं. सो दिस इज हे सगळे जे आहेत ते त्याचे अजम्पशन्स आहेत व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचे. तर हे सगळे आपण डिस्कस करून घेतले अतिशय चांगल्या पद्धतीने. तरीही थोडंसं वाटत असेल तर या सगळ्या गोष्टी अजून आपल्या क्लिअर होणार आहेत पूर्ण चॅप्टरमध्ये. सो अजिबात टेन्शन घेऊ नका आणि एक एक आपण जसं जसं पुढे जाऊ या चॅप्टरमध्ये तसे एक एक गोष्टी क्लिअर होत जातील. तर काही डाऊट्स आले तर विचारत जा. तर आज इथेच थांबूया. थँक्यू.